नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे उन्हाळा स्पेशल असं वाळवणीचे पदार्थामधला आपलं साबुदाणाचा पापड। तर त्यासाठी मी साबुदाणा भिजून घेतला होता, ते तुम्हाला सांगते की कुठल्या वाटीने घेतला होता। हे बघा, ही एक छोटी वाटी साबुदाणा मी घेतला होता आणि तो 3 तास पाण्यामध्ये ह्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं आणि भिजवला होता। तर 3 तास आता ह्या साबुदाण्याला झाला आहे, तो छानपैकी भिजला आहे। हे बघा, असा सुका झालेला आहे। आता मी 5 वाटी पाणी टाकणार आहे आणि ते उकळवणार आहे पातेल्यामध्ये। तुम्हाला दाखवते आता। हे बघा, तुम्हाला जी वाटी दाखवली होती छोटी, त्या वाटीने मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये। आता उकळी येईपर्यंत मी पाणी उकळवणार आहे। हे बघा, उकळी आली आहे आता पाण्याला। याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते। तुम्हाला जसं हवे चवीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। आता बघा, ही उकळी आलेली आहे, चांगली उकळी आली आहे। आता हे साबुदाणा जे भिजवले होते मी 3 तास, ते याच्यामध्ये टाकते। हे बघा, 8 ते 9 मिनिटं झालेली आहेत। आता हे सगळं मिश्रण मस्त झालेलं आहे, ट्रान्सपरंट झाले सगळे साबुदाणा। मी एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय। हे बघा, एक पळी अशी छोटीशी घ्यायची आपल्याला आणि पसरून टाकायची इथे। हे बघा, ठीक आहे। मस्त, आपल्याला हलवायची गरज नाहीये, असे छान पापड करायचेत आपल्याला व्यवस्थित। थोडं कोमट झालं की आपल्याला पापड टाकून घ्यायचे। प्लास्टिक असेल कुठलाही स्वच्छ धुवून घ्यायचे प्लास्टिक, ते त्याच्यावर। हे बघा, अशी मी आता पळीनी हे पापड टाकून घेणार आहे। जसे पाहिजे तसे आपल्याला पापड टाकून घ्यायचे। हे बघा, असे तुम्हाला जशा आकारात पाहिजे तसे पापड टाकून घ्यायचे व्यवस्थित असे। आता मी सगळे पापड टाकून घेते। हे बघा, थोडं मला बांगड्यांनी नव्हतं करायचं, त्यामुळे मी असे पळीनीच करतेय। खूप छान होतात हे पापड, टेस्टी होतात। हे बघा, ठीक आहे, असे पापड मी करून घेते। माझा मुलगा मला म्हणतोय, मम्मा मी टाकणार। त्याला म्हटलं हो, थोडं थांब। ठीक आहे, असे व्यवस्थित आपल्याला पसरून असे छान छान पापड करायचे। आता मी सगळे पापड टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान दिसतायत ते। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे पापड टाकून घेतलेले आहेत, मस्त झालेत आहेत। आता हे 2 दिवस असे वाळवून घेणार मी। 1 दिवस उन्हात ठेवते थोडेसे आणि पापड मग तयार झालेले आहेत आपले। ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते उन्हात ठेवल्यानंतर 2 दिवसांनी पापड कसे दिसतात ते। एकदम साध्या पद्धतीने हे पापड दाखवलेले आहेत मी तुम्हाला, नक्की करून बघा। आता हे वाळले की मी तुम्हाला दाखवते। हे बघा, पापड वाळून तयार झालेले आहेत। मस्त छान ऊन दाखवलं त्यांना आणि घरात पण वाळवले। उन्हात वाळवले तरी चालतील, घरात वाळवले तरी चालतील। खूप छान झालेत पापड। आता मी तुम्हाला तळून दाखवते। हे बघा, मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता हे जे साबुदाणा पापड आहे ते मी आता तुम्हाला तळून दाखवते। तेल गरम झालं की आपल्याला साबुदाणा पापड त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता मी साबुदाणा पापड याच्यामध्ये टाकून घेते तेलामध्ये। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आपल्याला कमी गॅसवर करायचंय, कारण की पांढरे शुभ्र पापड दिसायला पाहिजेत ना। हे बघा, कसा फुलतोय पापड, मस्त एकदम तेल उडतं। असे सगळे पापड तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। गॅस मोठा नाही करायचा आहे, बारीक मोठा असं करत बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे पापड। हे बघा, किती छान फुलला आहे। असे सगळे पापड मी आता तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा, सगळे पापड अशा प्रकारे मी तळून घेतले आहे। पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि चौपट फुलले आहेत। मी तुम्हाला एक घेऊन, हे बघा किती मस्त कुरकुरीत झाला आहे पापड बघा। तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि या रेसिपीला माझ्या
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्त ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड करा आणि चमचमीत मस्त मस्त खा.